कडेगाव नगरपंचायतमधील क्लार्क सागर माळी याला 24,000ची लाच स्वीकारताना अटक। लाच स्वीकारणारा सागर माळी कवठे महांकाळचा असल्याने कवठे महांकाळमध्ये खळबळ। कवठे महांकाळ येथील मूळचा असणारा कडेगाव नगरपंचायतमधील लिपिक सागर रामचंद्र माळी वय 32 राहणार कडेगाव, मूळ गाव कवठे महांकाळ, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली याला 24,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी रंगेहात पकडले आहे। खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितलेली होती। सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारदार यांचा भाऊ यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी लोकसेवक सागर माळी, क्लार्क नगरपंचायत कार्यालय कडेगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे 24,000 रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रार 21 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या पथकाकडे दिलेली होती। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मे रोजी कार्यालयात आलेल्या तक्रारीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये लोकसेवक सागर माळी यांनी तक्रारदार यांचा भाऊ यांनी केलेल्या खरेदीची जमिनीचे गुंठेवारी नियमितीकरण करून प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःसाठी तक्रारदार यांच्याकडे 24,000 रुपयाची लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्या अनुषंगाने लोकसेवक सागर रामचंद्र माळी, लिपिक कडेगाव नगरपंचायत वर्ग 3 यांच्या विरोधात कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल झाला। सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडनीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे यांनी सहभाग घेतला होता। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोटावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क।